आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 1 या शाळेमध्ये गेट बसते पहा। या गेट बसवण्यामध्ये अतिशय अनमोल असं योगदान दिलेलं आहे। हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत नितीन कोकरे आणि हे उपाध्यक्ष आहेत आप्पासाहेब धायगुडे। तर या दोघांनी आज पूर्ण दिवसभर वेळ काढलेला आहे। विशेष म्हणजे यांचं रानामध्ये पाईपलाईनचं काम चालू आहे आणि ह्यांचं सुद्धा शेतामध्ये केळीचं आणि ऊसाचं काम चालू आहे, परंतु त्यांनी शाळेसाठी वेळ काढला। आम्ही काही दिवसापूर्वी राशीनवरून साहित्य आणलेलं या गेटच्या दुरुस्तीसाठी। त्यावेळेस आमचे अजून एक पालक वैभव कोकरे ते सुद्धा होते। त्या तिघांनी मिळून आणि सातपुते सरांनी मिळून हे साहित्य आणल्यानंतर आज आम्ही ज्यावेळेस वेल्डिंग करायला सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं की काही साहित्य कमी पडतंय। अशा वेळी काम थांबवायचं की काम पुढे चालू ठेवायचं हा प्रश्न होता, कारण ह्या दोघांना तर काम होते आणि आम्ही दोघं शाळेत होतो। मुलांसोबत राहणं त्यांना शिकवणं हे गरजेचं होतं आणि इथं काम चालू होतं। अशा वेळी त्यांनी पारेवाडीला गेले, ते इथून जवळपास एक 7-8 किलोमीटर अंतरावर आहे। त्या ठिकाणी ते साहित्य भेटलं नाही, तर तरी त्यांनी माघार घेतली नाही। इथून पुन्हा ते भिगवणला गेले आणि भिगवणहून जे साहित्य लागते ते साहित्य ते घेऊन आले। मित्रांनो, मी नेहमी सांगतो की गावाला शाळेचा अभिमान पाहिजे आणि शाळेलाही गावाचा अभिमान पाहिजे। गाव आणि शाळा एकत्र येतो त्यावेळेस प्रगती होते, पालक जेव्हा शाळेत येतात त्यावेळेस प्रगती होते। त्याचं हे उदाहरण आहे। आज या दोन पालकांनी वेळ काढला आणि या शाळेमध्ये गेट बसलेला आहे। तर नक्कीच या पालकांमुळे आपल्या शाळेला आज गेट बसले, आम्हाला खूप आनंद होतोय। इथून पुढे सुद्धा जसं जसं पालकांचं योगदान राहील तशी तशी शाळा अजून बदलल्याशिवाय राहणार नाही। खरंच गाव आणि शाळा हे परस्परांचे प्रतिबिंब असतात, ते मानतात ते हेच। गेट नसल्यामुळं या शाळेमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास होता आणि तो त्रास आता कायमचा बंद झालेला आहे आणि त्यामध्ये या पूर्ण टीमचं पूर्ण कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण त्यांनी मनावर घेतलं आणि हे गेट बसलेलं आहे बा। आणि अशा पद्धतीनं हा शाळेचा पूर्ण कॅम्पस आता बंदिस्त राहणार आहे, जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही मोकाट जनावरांचा त्रास होणार नाही। मुलं आमची सुरक्षित राहतील आणि शाळेमध्ये आम्हाला छानपैकी परसबाग करता येईल, वृक्षारोपण करता येईल।